कुपवाड येथील विघ्नहर्ता कॉलनीमधील दुहेरी हत्याकांडमधील आरोपीला तत्काळ फाशी व्हावी व सदर कुटुंबातील दोन्ही मुलांना शासनाने दत्तक घ्यावी अशा विनंतीचा अर्ज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जनस्वराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समितदादा कदम यांनी दिला। 15 ऑगस्ट रोजी केसरकर कुटुंबावरती दुःखाचा डोंगर कोसळला। यामध्ये पत्नी व नंतर पती असं दोघांचाही मृत्यू झाला। या घटनेने संपूर्ण कुटुंब उघड्यावर पडले होते। त्या कुटुंबातील दोन्ही मुलांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे समितदादा कदम यांच्या माध्यमातून द्यायचा अर्ज केला होता। सदरचा अर्ज यावेळी दिला व दोन्ही मुलांचा शिक्षणाचा आणि पुढील भविष्याचा खर्च शासनाने करावा अशी विनंती करण्यात आली। या वेळेला नगरसेवक युवराज गायकवाड, नगरसेवक सुरेश बनकर, नगरसेवक दीपक वायदंडे उपस्थित होते।